नमस्कार, मी शिल्पा। आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी म्हणजेच खेंगड बनवले जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हीच खेंगटाची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि या सर्व भाज्यांची मिळूनच एक भाजी बनवली जाते आणि ती भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवतात। त्यालाच खेंगड किंवा भोगीची भाजी असे म्हणतात। आणि या भोगीच्या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील बनवली जाते। संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो आणि हिवाळ्यामध्ये खूप सारी थंडी असते आणि थंडीपासून आपला बचाव व्हावा यासाठी तीळ लावलेली भाकरी खाल्ली जाते। तीळ आणि बाजरी खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होते। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। खेंगटाची भाजी किंवा भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। माझ्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत तेवढ्या भाज्या इथे मी घेतलेल्या आहेत। भाज्यांमध्ये इथे मी फ्लावर, हिरवे वाटाणे, वालाच्या शेंगा, तसेच 2 वांगे कट करून पाण्यामध्ये टाकलेले आहेत। एक मीडियम साईजचा बटाटा देखील कट करून पाण्यामध्ये टाकलाय। तसेच इथे हे मी हिरवे हरभरे घेतलेले आहेत। ओले हरभरे सोलून त्यामधील जे काही हरभरे असतात हिरवे हरभरे ते इथे मी घेतलेले आहेत। तसेच इथे मी हे गाजराचे तुकडे देखील थोडेसे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या इथे ही भाजी बनवण्यासाठी वापरू शकता। तसेच भाज्यांचे जे काही प्रमाण आहे ते देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त देखील करू शकता। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ अशा पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी सर्व भाज्या मी एका बाउलमध्ये इथे काढून घेते। आता याच्यामध्ये पाणी ओतून या भाज्या मी धुवून घेते। ही भाजी बनवण्यासाठी तुम्ही पालेभाज्या देखील यामध्ये मिक्स करू शकता, जसं की मेथी असेल, चाकवताची भाजी असेल, पण इथे मी पालेभाज्या वापरलेल्या नाहीत। इथे मी सर्व ज्या काही भाज्या आहेत घेतलेल्या ते धुवून घेतल्यात। आता या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात, त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे। आता या कुकरमध्ये आपण संपूर्ण बाउलमधील ज्या काही धुतलेल्या भाज्या आहेत त्या काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये मी टाकून घेते। कुकरमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता कुकरमध्ये आपल्याला मीठ, हळद काहीही टाकायचं नाहीये। आता कुकरचं झाकण लावायचे आणि आपल्याला फक्त 1 शिट्टी कुकरची करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही लो ते मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिट ह्या भाज्या वाफवून घेऊ शकता। आता आपण भाजी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहून घेऊयात। इथे हे मी अर्धा इंच आलं घेतले, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे सुकं खोबरं, 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलाय, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 1 चमचा भाजलेले तीळ, तसेच इथे हे मी कोथिंबीरचे देठे आहेत ते घेतलेली आहेत। तसेच अर्धा टोमॅटो इथे मी कट करून घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय। त्यासाठी गॅस ऑन करून गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय। तेल गरम झाले। आता तेलामध्ये सर्वात आधी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे सुकं खोबरं चाकूने कट करून घेतलेलं आहे। आता हे सुकं खोबरं आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचंय। इथे तुम्ही बघू शकता सुकं खोबरं छान असं भाजलेलं आहे। आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता याच्यामध्ये तेल शिल्लक आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ देखील भाजून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली। हरभऱ्याची डाळ देखील आपल्याला चांगली लाल होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायची। हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही इथे फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे देखील वापरू शकता। आता ही डाळ देखील आपण छान अशी तेलामध्ये भाजून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता हरभऱ्याची डाळ देखील छान अशी भाजलेली आहे। आता ही देखील ताटामध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, यामध्येच आता उभा चिरलेला कांदा देखील टाकून घेऊयात। हा कांदा देखील आपल्याला सतत हलवत छान तांबूस कलरवरती भाजून घ्यायचा आहे। इथे आपण कढईमध्ये कांदा भाजून घेतोय, हवं तर तुम्ही चुलीमध्ये भाजलेला कांदा देखील इथे वापरू शकता। आता हा कांदा देखील छान असा लाल होईपर्यंत भाजून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता कांदा देखील मी छान लाल कलरवरती भाजून घेतलाय। आता गॅस बंद करून कांदा देखील ताटामध्ये काढून घेऊयात। इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी छानपैकी थंड करून घेतले। आता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे। तर सर्वात आधी मी आलं, लसूण आणि खोबरं याचं वाटण तयार करून घेणार आहे। आलं, लसूण आणि खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। याच्यासोबत आपल्याला थोडीशी कोथिंबीर देखील यामध्ये काढून घ्यायची आहे आणि कोथिंबीर सोबत आलं, लसूण आणि खोबरं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। चला तर मग आपल्या इथे आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार झाले। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं वाटण तयार करून घेऊयात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली कोथिंबीर, भाजून घेतलेली डाळ आणि भाजून घेतलेला कांदा काढून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। सुरुवातीला हे मिक्सरमधून पाणी न टाकताच बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा पांढरे तीळ देखील टाकलेले आहेत। इथे मी तीळ भाजून घेतलेले आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि पुन्हा हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आपण इथे डाळ वापरली आहे, डाळ बारीक होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपलं हे वाटण तयार झाले। आपला दुसरीकडे जो काही कुकर आहे तो देखील थंड झालेला आहे। आता कुकर उघडून बघूयात।
इथे तुम्ही बघू शकता भाज्या मस्त अशा वाफरल्या गेलेल्या आहेत। अशा पद्धतीने भाज्या थोड्याशा वाफवून घेतल्या की आपली भाजी पटकन शिजली जाते। भाजी होण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही। आता लगेच आपण भाजी बनवायला घेऊया। तर गॅसवरती मी कढई ठेवले। आता कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचंय। तेल चांगलं तापले। आता तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी तेलामध्ये छानपैकी तडतडू द्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता मोहरी छान तेलामध्ये तडतडली आहे। आता तेलामध्ये अर्धा चमचे जिरे टाकायचे। जिरे देखील तेलामध्ये छान असे फुलू द्यायचे आहेत। आता तेलामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत। साधारण 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने मी तेलामध्ये टाकून घेते। कढीपत्ता छान तळला गेल्यानंतर आता तेलामध्ये तयार करून घेतलेलं आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकायचे। आता हे खोबऱ्याचं वाटण आपल्याला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून हे वाटण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतत राहायचंय। आलं आणि लसूण आपण आधी परतवून घेतलेलं नाहीये किंवा भाजून घेतलेलं नाहीये, त्यामुळे आता आपल्याला आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आलं लसूण छान असं यामध्ये परतवून घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण छानपैकी परतलेलं आहे। आता यामध्ये आपण दुसरं तयार करून घेतलेलं डाळीचं वाटण टाकायचे आणि हे वाटण देखील आपल्याला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हे आपल्याला सतत परतवत राहायचं आहे। तर इथे हे वाटण मी 2 ते 3 मिनिटे छान असं परतवून घेतलंय। आता यामध्ये कट करून घेतलेला अर्धा टोमॅटो टाकायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान असं या वाटणासोबत परतवून घ्यायचा आहे। इथे मी वाटण चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरातील काळा तिखट किंवा गरम मसाला तुम्ही येथे वापरू शकता आणि 1 चमचा धने पावडर यामध्ये मी टाकून घेते। आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले या वाटणासोबत परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे या मसाल्यांचा जो काही कच्चेपणा आहे तो दूर होईल। या वाटणामध्ये टाकलेले मसाले तसेच हे वाटण जेवढं आपण छानपैकी परतवून घेऊ तेवढ्या आपल्या भाजीला चव छान येते। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व जे काही मसाले आणि वाटण आहे ते छान असं परतलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेल्या भाज्या टाकायच्यात। तर सुरुवातीला मी फक्त भाज्या यामध्ये काढून टाकते आणि भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये छान अशा कोट करून घ्यायच्यात आणि मग आपण कुकरमध्ये राहिलेले जे काही पाणी आहे ते या भाजीमध्ये टाकणार आहोत। तर इथे मी सर्व भाज्या या कढईमध्ये काढून घेतल्यात। आता भाज्या या वाटणामध्ये छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात। ज्या काही भाज्या होत्या त्या आपण आधीच वाफवून किंवा शिजवून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे भाज्या मिक्स करताना इथे अगदी हळूवारपणे मसाल्यांमध्ये भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या छानपैकी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय। तर कुकरमध्ये जे पाणी शिल्लक आहे तेच पाणी या भाजीमध्ये इथे मी टाकून घेते। आता हे पाणी भाजीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि गरजेनुसार भाजीमध्ये आता पाणी टाकायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट करायची त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी टाकू शकता, किंवा तुम्हाला जर भाजी मोकळी करायची असेल, सुकी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचंय। आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। मीठ भाजीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आता हाय करून आपल्याला भाजीला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी येण्यास सुरुवात झाली। आता भाजीला पुन्हा एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम लो करायची आणि ही भाजी आपल्याला 5 ते 7 मिनिटे लो फ्लेमवरती छान अशी कढवून घ्यायची। इथे मी भाजी 5 ते 7 मिनिटे लो फ्लेमवरती शिजवून घेतलेली आहे। आपण भाज्या आधीच वाफवून घेतल्या आहेत, त्यामुळे ही भाजी शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही। आता भाजीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची। कोथिंबीर भाजीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची। चला तर मग तयार झाली आपली भोगीची भाजी किंवा खेंगड। भोगीची भाजी करायचं म्हटलं की फार जास्त वेळ लागतो, कारण ही भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या सर्व भाज्या गोळा कराव्या लागतात, आणाव्या लागतात, मग त्या भाज्या निसाव्या लागतात, मग मसाला बनावा लागतो आणि मग भाजी बनवावी लागते। पण तुम्ही जर ही तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली, भाज्या आणून ठेवल्या, निसून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी भाज्या बनवायच्या आधी निसलेल्या भाज्या जर तुम्ही वाफवून घेतल्या तर ही भाजी बनवण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते। चला तर आपली भाजी तयार आहे। आता आपण ही भाजी ताटामध्ये सर्व करूयात। या भोगीच्या भाजीसोबत खाण्यासाठी गरमागरम अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी। ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी करायची याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। मकर संक्रांती विशेष अजून काही रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्याच्या रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तेथे जाऊन त्या तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला माझी आजची भोगीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।